नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजार आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे। नानांच्या प्रचारात मुलगा राहुल पटोले व्यस्त, लाखांदूर तालुक्यातील गावागावात घेतल्या मतदारांच्या भेटी। लाखांदूर तालुक्यातील कुंभार समाजाचा नाना पटोले यांना जाहीर पाठिंबा। साकोली विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारात त्यांचे सुपुत्र राहुल पटोले यांनी आघाडी घेतली असून साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यात गावोगावी भेटी देत मतदारांशी संवाद साधला आहे। राहुल नानाभाऊ पटोले प्रचारात अत्यंत व्यस्त झाले असून तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक काँग्रेस, विविध संस्थांचे पदाधिकारी हे सोबत असल्याने गावागावात मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे। साकोली विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले हे राज्यात प्रचारासाठी व्यस्त आहेत, तर त्यांच्या प्रचाराची धुरा खुद्द काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्यावर घेतल्याने काँग्रेस कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, उभाटा गटाचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे। नाना पटोले यांची ही निवडणूक कार्यकर्त्यांनी आपल्या हातात घेतल्याने अन्य उमेदवाराची दमछाक झाली असल्याचेही दिसत आहे। ज्याप्रमाणे नाना पटोले हे जनतेत मिसळतात, अगदी तसेच राहुल पटोले सभेत उपस्थित महिला पुरुषांशी जवळ जाऊन भेटीगाठी घेऊन आस्थेने विचारपूस करीत असल्याने जणू काही नाना पटोलेच आपल्याशी भेटले अशी भावना होते। राहुलमध्ये नानांची झलक दिसत असल्याने मतदार आपसुकच आकर्षित होत असल्याचेही चित्र मतदारसंघात दिसत आहे। त्यामुळे लाखांदूर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण असल्याने नक्कीच काँग्रेस उमेदवार नाना पटोले लाखांदूर तालुक्यात मोठ्या फरकाने मतांची आघाडी घेतील असे चित्र आहे। यावेळी प्रचारादरम्यान चिचोली येथे कुंभार समाज संघ लाखांदूरच्या वतीने नाना पटोले यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे। त्या संदर्भात जाहीर पाठिंब्याचे पत्र कुंभार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल नाना पटोले यांना दिले आहे। पंजाब 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 नेटवर्क जाम तुम्ही केलं यार, नाव तुमचं व्हायरल झालं। पण त्याच्या वतीने मी आज इकडे आलोय। मी सगळ्यांना विनंती करणार, येणाऱ्या 20 तारखेला जास्त मतांनी आपल्या लाडके नाना भाऊला भरभरून आशीर्वाद द्या। धन्यवाद।